भाजपा महिला मोर्चाचं रत्नागिरीमध्ये काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रीबद्दल प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या निषेधार्थात आंदोलन. नाशिकमध्ये राहुल गांधी विरोधात भाजपचं आंदोलन. मोदींच्या मातोश्रींचा AI तयार केल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. महाराष्ट्रामध्ये एकट्या जरांगेंनी राहायचं का? जरांगे भुजबळांना बोलताच वड्डेट्टीवारांचा खोचक सवाल. तर कुणीही वैयक्तिक टीका करू नये, वड्डेट्टीवारांचा जरांगे आणि भुजबळांना सल्ला. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमामध्ये आमदारांचा कलगीतुरा. जोरगेवारांचं सुधाकर अडबालेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर. मी जिथे तिथेच भरा, जोरगेवारांची ऑफर अडबालेंनी झिडकारली. ठाण्यात महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती. शिंदेंच्या घराबाहेर नाईकांच्या वाढदिवसांचे फलक. ठाण्यात चौकात नाईकांना शुभेच्छा देणारे फलक. 15 सप्टेंबरला मंत्री गणेश नाईकांचा वाढदिवस. DNA ओबीसींचाच आहे म्हणणाऱ्यांना भाजपनं घात केला आणि केसानं गळा कापला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर घणाघात. कुर्डू प्रकरण आता थेट केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचणार. अकलूजमधील झालेल्या हत्याची चौकशी करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणार. आरोपांच्या SIT चौकशीची माजी आमदार राम सातपुते यांची मागणी. भारत पाकिस्तान सामन्याला आमचा विरोध आहे. पहलगाममध्ये हल्ल्याचं रक्त अजून सुकलं नाहीये. पाकिस्तान सोबत युद्ध पुकारलं होतं, आता क्रिकेट खेळता. सध्या देशभक्तीची थट्टा व्यापार सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा उद्याच्या सामन्यावरनं सरकारवर हल्लाबोल. उद्या राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार. उद्या पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुढ्या पाठवू, उद्धव ठाकरेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का. ज्येष्ठ प्रवक्ते प्रकाश महाजनांचा मनसेतून राजीनामा. अमित ठाकरेंनी काढली होती महाजनांची समजूत. बॉस ऑलवेज करेक्ट. वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणत असेल तर तो गाढव घोडाच. मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची शक्यता. नगरविकास विभागातील हस्तक्षेपामुळे शिंदे नाराज. पालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरनं वाद झाल्याची माहिती. पुण्यात भाजप महिला आघाडीचं आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या निषेधार्थ आंदोलन. अलका चौकात काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रीचा AI व्हिडिओ प्रकरणी भाजप महिला मोर्चांचं निषेध आंदोलन. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन. आता भाजपकडून लवकरच नव्या टीमची घोषणा होणार. प्रदेशाध्यक्षानंतर आता प्रदेश कार्यकारिणी ही नव्यानं निवडली जाणार. पुढील 15 दिवसात भाजप राज्यात नव्या टीमची घोषणा करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळमध्ये दाखल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ आणि इतर कार्यक्रम होणार. माझा लादेन माझा पाकिस्तान असं अभियान चालवा. नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद. हडपसर मतदारसंघातून सुरुवात केली. शिवसेनेच्या मुंबईतील प्रभारी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. शिवसेनेतील 6 नेत्यांवर मोठी जबाबदारी. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्शन मोडवर. ओबीसी नेत्यांची आज नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक. काँग्रेस नेते वड्डेट्टीवारांच्या नेतृत्वात पार पडणारे बैठक. विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार. शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. दिंडोरीमध्ये आज दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकांचं उद्घाटन. उद्या नाशिकमध्ये आयोजित पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार. नवी मुंबईमध्ये 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान सेवा पंधरवड्याचं आयोजन. भाजपकडून विविध 100 उपक्रमाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वनमंत्री गणेश
यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले. पुण्यात पुणे ऑन पेडल्स या सायकल रॅलीचं आयोजन पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खासदार मेधा कुलकर्णीच्या पुढाकारातनं आयोजन. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा. वर्ध्याच्या कारंजामधील कार नदी प्रकल्पाची आमदार सुमित वानखेडेंनी केली पाहणी. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी. शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक. पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी दिल्यानं आक्रमक. केंद्र सरकार विरोधात करणार आंदोलन. माझं कुंकू माझं देश अंतर्गत राज्यभर करणार आंदोलन. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखीन एक भयंकर दहशतवादी हल्ला. भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेलाच लढावं लागेल. माझा देश माझं कुंकू आंदोलनात सहभागी होण्याचं जनतेला सामनामधून आवाहन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज लातूर दौऱ्यावर. वांगदरीमधील आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट. ओबीसी कार्यकर्त्यांशी चर्चा देखील करणार. रत्नागिरीमधील माचाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वीज सेवा देण्यासाठी मदत. सामाजिक कार्यकर्त्या वैदी वळुंज यांच्याकडनं शाळेला 5,000 रुपयांची मदत. 96 विद्यार्थ्यांना केवळ 2 शिक्षक. धुळे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर. शिरपूरच्या पिळोंदा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर सुनावणी पार. शाळा आकारात असलेल्या शुल्काबाबत कोर्टात चर्चा. महाधिवक्ता वीरेंद्र सराफ शाळेच्या फी ऐकून थक्क. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला. धाराशिवमध्ये नवरात्रोत्सव. तुळजाभवानी देवीचं VIP दर्शन आता महागणार आहे. VIP दर्शनाच्या पासच्या किमतीमध्ये वाढ आहे. 20 सप्टेंबरपासून नवे दर लागू होतील. 200 रुपयाचा पास आता 300 रुपयांना आहे, तर 500 रुपयाचा पास 1000 रुपयांना. सिल्लोड तहसील कार्यालयात कोतवालांकडनं नागरिकांचं आर्थिक शोषण. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची RPI आठवले गटाची मागणी. गडचिरोलीतील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2 दिवसीय शिबिर. शिबिरामध्ये 1300 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून नोंदणी. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध उपकरणाचं वाटप करणार. वनताराविषयी SITचा अहवाल सादर. या प्रकरणी 15 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार. वनतारा विरुद्ध अनियमिततेबाबत आरोपांबाबत याचिकांवर सुनावणी. अमरावतीतील रेशनची 16 दुकानं रद्द. 1 निलंबित. धान्यामध्ये तफावत आढळल्यानं पुरवठा विभागाची कारवाई. 52 रेशन दुकानदार दोषी. दुकानदारांवर 20,14,165 रुपयांचा दंड. आता लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद जाणार महिलांच्या हाती. अध्यक्षपदाची ऑक्टोबरमध्ये निवडणूक. 4थ्यांदा या पदावर महिला विराजमान होणार. सांगली पालिका महापालिके क्षेत्रात हरित संगम उपक्रम राबवणार. उपक्रमाला वृक्षप्रेमींचा आक्षेप. आयुक्तांना देशी झाडाचं रोप भेट देत उपक्रमात देशी झाडं लावण्याची केली मागणी. परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन बदली. पोर्टलमधून रुजू. 2 शिक्षकांचा विरोध. दोन्ही शिक्षकांविषयी ग्रामस्थांना गंभीर तक्रारी दाखल केल्या आहेत. शैक्षणिक नुकसानाची भीती व्यक्त करत शिक्षकांच्या बदलीची गावकऱ्यांनी केली मागणी. वाशिममधील जिजामाता विद्यालयाचा अभिनव उपक्रम. 10वीच्या 80 विद्यार्थ्यांना पाटी आणि लेखणीचं वाटप. गणितासह इतर विषयांचा सराव वर्गातच करण्यास प्रवृत्त. जालन्यामध्ये शिक्षकांची बदली होताच विद्यार्थी भाऊक. कराळामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कैलास आडे यांची बदली. सोडून न जाण्याची विद्यार्थ्यांची शिक्षकांना विनंती. चंद्रपूर पालिकेच्या कामकाजामध्ये अनियमितता. अनुसूचित जाती जमाती आयोगाचं उपाध्यक्षांची जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रकार परिषदेमध्ये माहिती. 15 दिवसामध्ये शपथपत्र आणि स्पष्टीकरण देण्याचं पालिकेला निर्देश.
सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ल्या समुद्रामध्ये मच्छीमारांकडनं रात्री उशिरापर्यंत रापण मासेमारीत बंपर बांगडा मासा मिळाला असून मासे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. राज्यातील पोलीस दलातील शिपायांची 15,000 पदं भरली जाणार. भरतीत 2022 पासून 2025 पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्यांना ही संधी मिळणार. गृह विभागाकडनं शासन आदेश जारी. सोलापूरच्या वैराग या ठिकाणचे गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी आता नवीन माहिती समोर. वैराग येथे 2.5 गुंठे प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर असल्याचं समोर. साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांची सही. परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनुसूचित जातीसाठी राखीव. मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये ग्रामविकास मंत्रालयाकडनं आरक्षण निश्चित. पुढील 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण लागू राहणार. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर. सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण. पुण्यामध्ये मंचर शहरामध्ये दर्ग्याखाली आढळलेल्या भुयाराची पुरातत्व खात्याकडनं चौकशी करावी. हिंदू संघटनांची मागणी. दर्ग्याखाली मंदिर असल्याचं हिंदू संघटनांचा दावा. मुस्लिम संघटनांकडनं तीव्र विरोध. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात खासगी रुग्णवाहिकांना नो पार्किंगचे आदेश. केवळ 2 ते 3 रुग्णवाहिकांना विशेष परवानगी देण्यात येणार. चालकांमधील वादामुळे निर्णय. बीड ते लिबा गणेश रस्त्यावर मोठे खड्डे. कंत्राटदार आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या संगम मतानं या रस्त्याची दुर्दशा झाल्याचा आरोप. ग्रामस्थांच्या जीवाला धोका. नागपूरमधील ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये उड्डाणपुलाचं लोकार्पण. पुण्यामध्ये लोक अदालतचं आयोजन. जवळपास 98 लाखाचा दंड वसूल. 3 दिवसामध्ये 5,197 नागरिकांनी वाहनांवरील दंड सवलती भरला. नागपूर शहरात खासगी बसच्या पिकअप ड्रॉपवरील बंदीमध्ये 6 महिन्यांची वाढ. वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा संभाव्य धोका लक्षात घेता निर्णय. 12 मार्च 2026 पर्यंत आदेश लागू. रस्त्यावरील खड्ड्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला सुनावलं. एकाच पावसात रस्त्याची चाळण का होते? न्यायालयाचा सवाल. खड्ड्यामुळे मृत्यू आणि जखमी झालेल्यांची आकडेवारी पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचं पालिकेला आदेश. माउंट मेरीची यात्रा 14 ते 21 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार. यात्रेनिमित्त बेस्टच्या 314 अधिकच्या बस चालणार. वांद्रे रेल्वे पश्चिम ते हिल रोड उद्यानादरम्यान या बसेस चालणार. चंद्रपूरमध्ये रेल्वेच्या बोगद्यात बस पाण्यामध्ये बुडाली आहे. चंद्रपुरातील मूल तालुक्यातली घटना. बस बिघडल्यानं रात्री बोगद्यात अडकली तर रात्रभर मुसळधार पावसामुळे बस पूर्णपणे पाण्याखाली बुडाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबरपर्यंत उद्घाटन. प्रत्यक्षात प्रवासी आणि मालवाहतूक सेवा येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता. विमानतळाला वॉटर जेट्टीनं जोडलं जाणार. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडनं अधिकच्या बस फेऱ्यांचं नियोजन. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यात 900हून अधिकच्या बसेसच्या फेऱ्या होणार आहेत. चालक आणि वाहकांची आगारामध्ये राहण्याची सोय करण्याचं परिवहन विभागाचे आदेश. अमरावतीमधील मोजरी बसस्थानक परिसरामध्ये मोठे खड्डे. खड्ड्यामुळे बस चालकांचं त्याचप्रमाणे प्रवाशांना देखील मोठी अडचण. खड्डे बुजवण्याची बस चालकांची मागणी. एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात. बाधित स्थानिकांचं लवकरच पुनर्वसन करण्यात येणार. एकाच आठवड्यामध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या आश्वासनानंतर पाडकामाला सुरुवात. एल्फिस्टन पुलाचं पाडकाम 60 दिवस चालणार. कडेकोट बंदोबस्तामध्ये पूल रात्रीपासून बंद. नवीन पुलाचं काम होण्यासाठी जवळपास 16 महिन्यांचा कालावधी लागणार. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी दिल्यानं आयएमए आक्रमक. 18 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाचा इशारा. परिपत्रक रुग्णांच्या आरोग्य आणि आयुष्याशी खेळ असल्याची टीका.
गडचिरोलीच्या चारमोशी तालुक्यात विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनआक्रोश आंदोलन, मानवाधिकार संघटनेच्या पुढाकारानं आंदोलन, भाजपचे पदाधिकारी देखील सहभागी. खासदार धनंजय माडिकांचा भीमा साखर कारखाना कामगारांचं आंदोलन, थकीत पगारांच्या मागणीसाठी आंदोलन, कामगारांचा मागील 3 वर्षापासून पगार थकीत. भारतात मोसमी पावसाची 15 सप्टेंबरपर्यंत माघारीची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती. आजपासून राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी तारांबळ, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. गेल्या 2 दिवसापासून नांदेडच्या किनवट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, इस्लामपूर परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत, कुपट्टी फाट्याजवळील पूल खचला, तातडीनं पूल दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूरमध्ये इरई धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस, इरई धरण 99% भरलं, 7 दरवाजातून विसर्ग सुरू, इरई काठचे गावं आणि शहरांना सतर्कतेचा इशारा, वरोरा तालुक्यातील यवतमाळकडे जाणारा मार्ग मात्र बंद. वर्ध्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, लोअर वर्धा धरणाचे 19 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. चंद्रपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस, वरोरा, चिमूर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये अनेक मार्ग बंद, शेगावमधील दुकानं, चाळींमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. पैठणच्या जायकवाडी धरणातून तिसऱ्यांदा विसर्ग, धरणाच्या 12 दरवाजे, त्याचप्रमाणे 6288 क्युसेक पाण्याचं गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. हिंगोलीमध्ये पावसाचं थैमान, वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, गुंडा गावाच्या शिवाऱ्यात ओढ्याच्या पुरामध्ये 2 महिला वाहून गेल्या. वर्ध्याच्या बोर धरणाचा पाणीसाठा 93.88%, प्रकल्पाच्या 5 दरवाजातून बोर नदीपात्रात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले, गोदावरी नदीपात्रावरील बंधारा संपूर्ण पाण्याखाली, पुराच्या पाण्यात 3 तरुणांची स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरमध्ये पावसाचा पशुपालकांना फटका, सांगवी गावामध्ये पुराच्या पाण्यात 7 ते 8 शेळ्या गेल्या वाहून, नुकसान भरपाई देण्याची पशुपालकांची मागणी. सोलापूरमध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, सांगोगी तळेवाडी पुलाजवळील रस्ता पूर्णपणे खचला, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.